हर हर महादेव. सर या भिंतीपासून त्या मागच्या भिंतीपर्यंत आता मागची भिंत नंतरची, त्या खालची भिंत नव्हती. हा चारही बाजूने या बंदिस्त त्या राजांचा राजवाडा आहे. 2 मजली वाडा होता त्या काळामध्ये. दगडांच्या खुणा दिसते त्याच्यावरती सागाचे खांब, ज्याला पिल्लर बोलतो. 10 वर्ष राजे रायगडावरती होते, या ठिकाणी होते. हा त्यांचं बेडरूम आहे, निवासस्थान आहे, वाडा. आणि याच वाड्यामध्ये आपल्या राजांचा अखेरीस निधन हे 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमान जयंती होती, वार शनिवार होता. कुणाच्याही मोपाशात न गुंता शेवटचा श्वास इथे सोडला. पण महाराजांचं निधन कशाने झालं तर काही जण म्हणायला लागले की महाराजांना गुडघ्याचा त्रास झाला, काही जण म्हणाले महाराजांना विस्फोट झाला, काही जण म्हणायला लागले की दगाफटका झाला. पण इतिहासाच्या अभ्यासानुसार आपल्या राजांचं निधन हे विषप्रयोगात झालेलं आहे. स्लो पॉयझन विष दिलं गेलं आणि इथं निधन झालं. पण त्यांच्या देहेकला लागणे अंतिम संस्कार त्या मंदिराचं म्हणजे पांढरं घुमट तिथे महाराजांची समाधी आहे. आगळी देण्यापूर्वी महाराजांनी पाळलेलं कुत्रं त्याचं नाव वाघ्या. त्या वाघ्याने पण तेव्हा त्यांच्या जळतीची ती जोडी मारली, म्हणजे तेही त्यांच्याबरोबर निघून गेलं. किल्ला पाहताना आनंद वाटतो, पण गडावरती ती मस्जिद कसं आहे का बघा, लांबून ती मस्जिद दिसते, पण ती मस्जिद नाही आहे. पूर्वीच्या मोगलांना फसवण्यासाठी त्याची डिझाईन कशी बनलेली, आतमध्ये शिवलिंग खरं महादेवाचं मंदिर आहे. हे ताकदीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ होती. दरबार पुढेच आहे, हे सिंहासन आहे महाराजांचं. राजसदर पुढे आहे. मी जो आवाज बोललो ना तो इथे नाही, तो सदरेवर येतो. मी तुम्हाला प्रत्यक्षात येऊन दाखवणार खरंच तो आवाज येतो का. राजाभिषेक सोहळा पुढे झाला. हा फक्त महाराजांचा राजवाडा आहे. वाड्यामध्ये पाण्याचे टाके आहेत. पूर्वीचे 5 किलो कावडीने पाणी भरायचे बघा. हिंदगार पण या टाक्यांमध्ये आहे. पिण्याच्या पाण्याचे हौद आणि या बाजूला आंघोळीची जागा. आपल्या महाराजांची आंघोळीची जागा. आपल्या राजांची हाईट कमी होती, 5 फूट 3 इंच होती. एका पत्रकार परिषदेमध्ये एका मॅडमला प्रश्न विचारला की महाराजांची हाईट किती होती, तर कोण म्हटलं 8 इंच, कोण म्हटलं 5 इंच, 5 फूट 3 इंच. शेवटी उत्तर त्या ताईंनी दिलं की शिवाजी महाराजांची उंची मापणं आमची पात्रता नाही. महाराजांची उंची म्हणजे ते तोरणा एवढा किल्ला होता की राजांचं वजन किती. या दरवाजेच्या बाहेर एक रूम आहे, महाराजांच्या काळातलं टाकसाळ. टाकसाळ म्हणजे काय तर महाराजांच्या काळामध्ये होड, शिवराई आणि राजमुद्रा या रायगडावरती बनवल्या गेल्या. तो छापखाना इकडे आहे, त्याला आपण महाराजांच्या काळातली विंड बोलतो. ते त्याकातला छापखाना. होड म्हणजे त्याकातला पगार. राजमुद्रा महाराजांची स्वराज्यातली महत्वाची अष्टकोनी राजमुद्रा होती, की ते बनवले जात होते बघा. टाकसाळ हे महाराजांचं बेडरूम. पण नेमकं महाराजांचं कुठल्याच स्पॉटवर निधन झालं हे मला या सांगता येणार नाही. मध्ये कोपऱ्यात त्या कोपऱ्यात, पण हा पूर्ण बंदिस्त त्यांचा वाडा. 2 नंबरचा तो चौथऱ्या राजांचं स्वयंपाकघर. जवळ जाऊन बघूया स्वयंपाकघर. लक्षात ठेवण्यासाठी रायगड. सर समोर महाराजांचं बेडरूम, हे त्यांचं स्वयंपाकघर. स्वयंपाकघर याचा पुरावा तर दगडातली उखळीत बघा. या रायगडावरती जेव्हा उत्खनन कामं केली चालू, तेव्हा गडावरती सोन्याची नाणी पण सापडलेली आहे. महाराजांचं त्यावेळेचं नाणं सापडलेलं आहे, सोन्याचं प्युअर. त्याच्यावरती लिहिलं होतं शिवछत्रपती. म्हणजे बघा रायगडावरती अजूनही सोन्याची नाणी मिळतात. काही इतिहासकारांचं म्हणणं आलं की रायगडावरती एवढं सोनं आहे की भारताचं कर्ज फिरू शकतो. पण इथल्या जागेला किंवा इथल्या मातीला हात लावायला कोणाला परमिशन नाही. कारण आपण जर इथून माती काढली आणि घेऊन गेलो तर येणारी पिढी काय पाहणार की महाराजांचं काय इतिहास होतो, हे टिकवणं गरजेचं आहे. 3 नंबरचा चौथरा हे त्यांचं ऑफिस, रायगडाचं महत्त्वाचं कार्यालय. आणि 4 नंबरचा चौथरा हे दिवाणी खास लोकांची बैठक जागा. दरबार पुढं भरायचा. दिवाणी आम आणि दिवाणी खास लोकांसाठी पाठीमागं दरबार पुढं. यातून एक खास मिटिंग होती की ज्याला खलबतखाना म्हणतात. बहिर्जी रेख आणि राजेगा तलघरा जाऊन स्वराज्याच्या गुप्त मिटिंग करायची. तो खलबतखाना मी दाखवतो. जमिनीत रूम अंडरग्राऊंड, कुठेही भुयार मार्ग नाही. 10 लोक त्या जमिनीमध्ये जाऊन बसू शकतात. हा खलबतखाना. इथे गुप्त मिटिंग करण्याची जागा होती. बहिर्जी हेर खात्याचे प्रमुख होते. या कानाला कळलं नाही पाहिजे. खरोखर